नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण पॉलिनेशन बद्दल माहिती बघणार आहे. पण याच्यामध्ये काय बघायचं आपल्याला, तर पॉलिनेशन म्हणजे काय, म्हणजे डेफिनेशन ऑफ पॉलिनेशन. नंतर आपल्याला बघायचं आहे टाइप्स ऑफ पॉलिनेशन, म्हणजे याचे प्रकार कुठले आहेत, आणि त्याच्यानंतर याची काही एक्झाम्पल्स, आणि मग डिफरन्सचा पॉइंट. अशा पद्धतीनं आपण आजच्या लेक्चरला सुरुवात करणार आहे. मग लेक्चरचं नाव आहे सगळ्यात पहिल्यांदा पॉलिनेशन. टॉपिक आहे आपला पॉलिनेशन. सो व्हॉट डू मीन बाय पॉलिनेशन? पॉलिनेशन म्हणजे काय, तर ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन्स फ्रॉम अँथर टू द स्टिग्मा ऑफ द फ्लॉवर इज नोन एज पॉलिनेशन. मग आपण डेफिनेशन लिहूया. डेफिनेशन बघा, ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन्स फ्रॉम anther to the stigma is known as pollination. ओके, यालाच आपण मराठीमध्ये म्हणतो परागीभवन. परागीभवन म्हणजे काय, एकदा रिवाइज करतो. ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन्स फ्रॉम अँथर टू द स्टिग्मा ऑफ द फ्लॉवर. मग आता इथे आपण एक एक्झाम्पल बघूया, डायग्रामच्या मदतीने समजून घेऊया की नक्की परागीभवन म्हणजे प्रोसेस कशी आहे. कन्सिडर करा, इथे एक आपल्याकडे आहे कार्पेल आणि दुसरा आहे स्टॅमेन. मग याच्यामध्ये लेबलिंग बघा, स्टिग्मा, दुसरा आहे स्टाईल, नंतर आहे ओव्हरी, आणि आत आहे ओव्ह्यूल. आता या बाजूला दिस इज द डायग्राम ऑफ स्टॅमेन. याच्यावर काय आहे, तर इथे लेबलिंगला बघा, इट्स अँथर, then these are the pollen grains. It's the filament. मग डेफिनेशन कशी आहे बघा, ट्रान्सफर ऑफ these pollen grains फ्रॉम, कुठून ट्रान्सफर होत आहे, अँथर, कुठं होत आहे, स्टिग्मा. बघा, ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन्स फ्रॉम अँथर टू द स्टिग्मा ऑफ द फ्लॉवर. मग अशा पद्धतीने हे परागकण काय झालेले आहेत, स्टिग्मावर पडलेले आहेत. या प्रोसेसला आपण म्हणतो, दिस प्रोसेस इज नोन ऍज पॉलिनेशन. यालाच आपण काय म्हणतो, परागीभवन. मग ही आहे ना पहिली स्टेप आहे, म्हणजे महत्वाची एक स्टेप आहे टुवर्ड्स द सेक्शुअल रिप्रोडक्शन. फुल म्हणजे काय आहे की सेक्शुअल रिप्रोडक्शन घडवून आणणारा एक स्पेशलाइज प्लांट पार्ट आहे झाडामधला. तर परागीभवन ही काय आहे, एक पायरी आहे, एक स्टेप आहे टुवर्ड्स द प्रोसेस ऑफ सेक्शुअल रिप्रोडक्शन. मग आपण एकदा इथं बघू की परागकण हे काय होतात, एका ठिकाणावरनं दुसऱ्या ठिकाणी, म्हणजे एक ठिकाण कुठलं आहे तर अँथर, दुसरं ठिकाण म्हणजे कोण आहे तर स्टिग्मा, तर याच्यावर हे जाऊन पडतात. या प्रोसेसलाच आपण काय म्हणतो, दिस प्रोसेस इज नोन ऍज पॉलिनेशन. मग आपण याच्या पुढे बघणार आहे तर टाइप्स ऑफ पॉलिनेशन. पण हे बघायच्या आधी एक आपल्याला कॉमन एक्झाम्पल आहे बघा. आपल्याजवळ हिबिस्कस म्हणजे जास्वंदाचं फुल आपण बऱ्याच लोकांनी पाहिलेलं आहे. तर याच्यामध्ये बघा, एक्झाम्पल मध्ये बघा, तर हे फ्लॉवर आहे, हा पार्ट आहे पेटलचा. तर इथं जे आपल्याला दिसतात हे खालचे जे सगळे दिसतात तर हे स्टॅमेन आहे, आणि या स्टॅमेनवर हे छोट्या पिवळसर रंगाचे जे दिसतात तर हे परागकण आहे. हा जो पार्ट दिसतोय तर हा आहे स्टिग्मा. हे जे 5 दिसतात हे सगळे 5 काय आहेत, स्टिग्मा. हा आहे स्टाईल आणि खाली आहे ओव्हरी. मग प्रोसेस बघा, पॉलिनेशन म्हणजे काय, तर हे परागकण अँथरवरून जातात आणि या स्टिग्मावर पडतात, डिपॉझिट होतात. तर या प्रोसेसला आपण काय म्हणतो, दिस प्रोसेस इज नोन ऍज पॉलिनेशन. अशा पद्धतीने जर सहज म्हणून तुम्ही कधी जास्वंदाचं फुल हातात घेतलं तर त्याच्यावर हे इझिली बघू शकता की परागीभवन कशा पद्धतीनं होते.
ठीक आहे, मग आपण पुढच्या भागाकडे जाणार आहे, तर तो म्हणजे आहे टाइप्स ऑफ पॉलिनेशन. ओके, पुढचा पार्ट आपण बघू, तर तो म्हणजे आहे टाइप्स ऑफ पॉलिनेशन. ओके, मग आता इथं बघा, सगळ्यात पहिल्यांदा एक फ्लो चार्ट करतोय. पॉलिनेशन, द प्रोसेस ऑफ पॉलिनेशन इज बेसिकली डिवायडेड इनटू टू टाइप्स. याचे मुख्य दोन भाग आहेत. एक ज्याला आपण म्हणतो सेल्फ पॉलिनेशन, आणि जो दुसरा भाग आहे याला आपण म्हणतो क्रॉस पॉलिनेशन. याच्यामध्ये एक महत्वाचा पॉइंट सांगतो की डिफरन्सचा एक सगळ्यात महत्वाचा पॉइंट आहे. एक इथं मी देतोय की नंबर ऑफ पॅरेंट इन्व्हॉल्व इन सेल्फ पॉलिनेशन इज 1 and the number of parent involved in cross pollination are 2 or more. हा एक महत्वाचा पॉइंट लक्षात घ्यायचा. याच्यावरून आपण डेफिनेशनला जायचं. ओके, मग सेल्फ पॉलिनेशन म्हणजे काय, तर ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन्स. डेफिनेशन आहे तशी आपण जाणार आहे. काय होणार आहे की परागकण हे काय होतात, ट्रान्सफर होत आहे. कुठून, अँथर कडून. कुठे ट्रान्सफर होत आहेत, स्टिग्माकडे. आता याच्यामध्ये एक फरक आहे फक्त, नंबर ऑफ पॅरेंट इन्व्हॉल्व 1. एकाच झाडाचे परागकण एकाच झाडाच्या स्टिग्मावर पडतात. पण फरक कसा आहे इथं, फ्लॉवर्स, मग हे कसं असेल, फ्लॉवर इज सेम ऑर डिफरंट. मग डेफिनेशन सोप्या पद्धतीने बघा कशी समजून घ्यायची. सेल्फ पॉलिनेशन म्हणजे काय, तर ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन्स फ्रॉम अँथर टू द स्टिग्मा ऑफ द सेम फ्लॉवर ऑर ऑफ द डिफरंट फ्लॉवर ऑफ द सेम प्लांट. शब्द बघा, ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन्स फ्रॉम अँथर टू द स्टिग्मा ऑफ द फ्लॉवर कसा आहे, सेम ऑर डिफरंट, पण पॅरेंट किती आहे, एकच. मग ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन्स फ्रॉम अँथर टू द स्टिग्मा ऑफ द सेम फ्लॉवर ऑर ऑफ द डिफरंट फ्लॉवर ऑफ द सेम प्लांट इज नोन ॲज सेल्फ पॉलिनेशन. ओके, मग सेल्फ पॉलिनेशनचे प्रकार पडतात 2. याच्याकडे आपण जाऊ. याचे मुख्य भाग किती पडतात, परत 2. Self pollination is divided into 2 parts. One is autogamy and another one is geitonogamy. Okay, बघा, self pollination is further divided into 2 parts. First is autogamy, another one is geitonogamy. आता मगाचंच एक्झाम्पल लक्षात असेल की फुलं किती आहेत, एक किंवा वेगळी, पण झाड किती आहे, नंबर ऑफ पॅरेंट किती आहे, ओनली 1. ओके, मग आता ऑटोगॅमी मध्ये बघा, डेफिनेशन ऑटोगॅमीची कशी सांगणार, तर ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन्स फ्रॉम अँथर टू द स्टिग्मा. आता इथं फक्त कसं आहे, ऑफ द सेम फ्लॉवर. फ्लॉवर याचं कसं आहे, सेम, ऑफ द सेम प्लांट. मग ऑटोगॅमी म्हणजे काय, की एकाच फुलाच्या जे काही आहे परागकण हे त्याच फुलाच्या स्टिग्मावर हे पडणार आहे, याला आपण म्हणतो ऑटोगॅमी. डेफिनेशन बघा, ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन्स फ्रॉम अँथर टू द स्टिग्मा ऑफ द, महत्वाचा शब्द कुठला आहे, कीवर्ड, सेम फ्लॉवर ऑफ द सेम प्लांट इज नोन ॲज ऑटोगॅमी. मग
गायटेनोगॅमी म्हणजे काय, तर इथं बघा, ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन्स फ्रॉम अँथर टू द स्टिग्मा, हा आहे तसा बघा, ऑफ द सेम फ्लॉवरच्या ऐवजी इथं फक्त शब्द कुठला येणार, ऑफ द डिफरंट फ्लॉवर ऑफ द सेम प्लांट. याच्यामध्ये कीवर्ड कुठला आला, या डेफिनेशन मध्ये कीवर्ड आपल्याला बघायला मिळेल ऑफ द डिफरंट फ्लॉवर. इथं कीवर्ड कुठला आला, ऑफ द सेम फ्लॉवर. आता हेच समजून घेण्यासाठी एक एक्झाम्पल दाखवतो. सेल्फ पॉलिनेशन म्हणजे काय आणि याच्या प्रकाराकडे जाऊ. बघा, ऑटोगॅमी म्हणजे काय, सगळ्यात पहिल्यांदा आपण इथे एक एक्झाम्पल घेऊ. हे पॅरेंट एकच आहे, याला आलेला हा इन्फ्लोरेसन्स. मग आता पॉलिनेशन कसं घडणार आहे बघा. पहिली कंडिशन ऑटोगॅमी. ऑटोगॅमी म्हणजे काय, तर ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन्स फ्रॉम अँथर टू द स्टिग्मा ऑफ द सेम फ्लॉवर. म्हणजे याच फुलाचे, एकाच फुलाचे परागकण या त्याच फुलाच्या स्टिग्मावर पडणार आहे. मग याला आपण काय म्हणतो, इट इज कॉल्ड ॲज ऑटोगॅमी. नंबर ऑफ पॅरेंट किती आहे, 1 ऑफ द सेम पॅरेंट. ओके. आता कंडिशन नंबर 2 गायटोनोगॅमी. कंडिशन नंबर 2 बघा, ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन्स फ्रॉम अँथर टू द स्टिग्मा ऑफ डिफरंट फ्लॉवर. मग आता कंडिशन कशी बघा, एका फुलाचे परागकण या दुसऱ्या फुलावर पडणार, डिपॉझिट होणार, स्टिग्मावर डिपॉझिट होणार. पण पॅरेंट किती आहे, नंबर ऑफ पॅरेंट इन्व्हॉल्व इज 1, इज नोन ॲज गायटोनोगॅमी. मग याच्यामध्ये प्रोसेस कशी आहे की नंबर ऑफ पॅरेंट, सेल्फ पॉलिनेशन डेफिनेशन जशी सांगते की नंबर ऑफ पॅरेंट इन्व्हॉल्व इन द प्रोसेस इज 1, बट इन ऑटोगॅमी द फ्लॉवर इज ओनली 1 अँड इन गायटोनोगॅमी द फ्लॉवर्स आर डिफरंट. मग या कुठल्याही फुलांमधले परागकण हे कुठल्याही फुलांच्या स्टिग्मावर जाऊन डिपॉझिट होणार, अशा व्हाईस वर्सा. पण नंबर ऑफ पॅरेंट किती आहे, 1. मग अशाला आपण म्हणतो गायटोनोगॅमी. ओके. मग याच्यासाठी एजन्सीज ऑफ पॉलिनेशन म्हणजे परागीभवन घडवून आणणारे एजंट गरजेचे. ओके. ते कसे, एक एक्झाम्पल घेऊ, कन्सिडर करा. इथं एक हनीबी येते, डिपॉझिट होती, म्हणजे नेक्टर पिण्यासाठी आली. इथून या दुसऱ्या फुलावर ज्या वेळेला ती मायग्रेट होते त्यावेळेला तिच्या बॉडीवर पोलन ग्रेन्स हे चिकटतात आणि ते दुसऱ्या फुलावरच्या स्टिग्मावर जाऊन ते डिपॉझिट होतात. म्हणजे इथं परागीभवन घडवून आणण्यासाठी एका एजंटची गरज आहे. क्रॉस पॉलिनेशन म्हणजे काय, जसं आपण पाहिलं की सेल्फ पॉलिनेशन मध्ये नंबर ऑफ पॅरेंट इन्व्हॉल्व किंवा प्लांट इन्व्हॉल्व इज 1. क्रॉस पॉलिनेशन मध्ये नंबर ऑफ पॅरेंट ऑर प्लांट्स ज्याला आपण म्हणतो हे किती आहे, 2 किंवा 2पेक्षा अधिक आहे. मग डेफिनेशन कशी होईल बघा क्रॉस पॉलिनेशनची, तर ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन्स फ्रॉम अँथर टू द स्टिग्मा. इथे शब्द वापरलेला ऑफ द फ्लॉवर, मग इथे सेम फ्लॉवर हा शब्द वापरायचा नाही. डिफरंट फ्लॉवर हे स्वाभाविक असणार आहे, का तर नंबर ऑफ पॅरेंट हे कसे आहेत, जास्त आहेत. मग इथे फ्लॉवरची संख्या आपल्याला मेन्शन करायची काही गरज नाही. मग ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन्स फ्रॉम अँथर टू द स्टिग्मा ऑफ द फ्लॉवर ऑफ डिफरंट प्लांट्स इज नोन ॲज क्रॉस पॉलिनेशन. यालाच आपण काय म्हणतो, क्रॉस पॉलिनेशन. कन्सिडर करा. हा, आणखीन एक शब्द महत्वाचा, ऑफ द सेम स्पेसीज. कन्सिडर करा, एक एक्झाम्पल दाखवतो. हे एकाच स्पेसीजची 2 वेगवेगळी झाडे. कन्सिडर करा, एका स्पेसीजची ही 2 वेगवेगळी झाडे, फुलांचा रंग हा वेगळा आहे. मग क्रॉस पॉलिनेशन म्हणजे काय, परागीभवन म्हणजे काय, तर या एका झाडाचे परागकण ह्या दुसऱ्या झाडाच्या फुलावर, त्याच्या स्टिग्मावर जाऊन डिपॉझिट होतात, पडतात. याला आपण काय म्हणतो, क्रॉस पॉलिनेशन. म्हणजे ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन्स फ्रॉम अँथर टू द स्टिग्मा, ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन फ्रॉम अँथर टू द स्टिग्मा
ऑफ द डिफरंट प्लांट्स, दोन वेगवेगळ्या झाडांमध्ये ही प्रोसेस घडणार आहे. सेल्फ पॉलिनेशन मध्ये फक्त एकच झाड इन्व्हॉल्व्ह होतं. क्रॉस पॉलिनेशन मध्ये नंबर ऑफ प्लांट्स किती इन्व्हॉल्व्ह असणार आहे? 2. आणि अशा 2 झाडांमध्ये जे परागीभवन होतं याला आपण काय म्हणतो? क्रॉस पॉलिनेशन. मग आता याचं अल्टरनेटिव्ह एक नाव आहे, आणखी याचं एक नाव आहे. इट इज ऑल्सो नोन ॲज झेनोगॅमी. क्रॉस पॉलिनेशन इज ऑल्सो नोन ॲज झेनोगॅमी. मग आता याच्यामधलं बेसिक डिफरन्स बघू. क्रॉस पॉलिनेशन साठी कंपल्सरी एजन्सीची गरज आहे, म्हणजे पॉलिनेशन घडवून आणणाऱ्या एजन्सीची गरज आहे. हळूहळू आता आपण काय करणार आहे? डिफरन्सच्या पॉइंटकडे जाणार आहे. इथं बघा, डिफरन्स बिटवीन सेल्फ पॉलिनेशन आणि क्रॉस पॉलिनेशन हे बघू आपण. सगळ्यात पहिला पॉइंट, नंबर ऑफ पॅरेंट्स. पॅरेंट्स म्हणजे इथं कन्सिडर करा प्लांट्स इन्व्हॉल्व इन दिस प्रोसेस. इन सेल्फ पॉलिनेशन नंबर ऑफ पॅरेंट्स इन्व्हॉल्व इज 1 and in cross pollination number of parent involved are 2 or more. ओके, पुढे जेनेटिक व्हेरिएशन. जेनेटिक व्हेरिएशन म्हणजे काय की कन्सिडर करा हे मदर प्लांट आहे आणि याच्यापासून हे तयार झालेली प्रोजेनी. ओके, यालाच आपण म्हणणार आहे पॅरेंट आणि ही त्याची काय झाली? प्रोजेनी. जेनेटिक व्हेरिएशन म्हणजे काय की याच्यासारखं हे झाड दिसणार नाही, म्हणजेच व्हेरिएशन काय झालं? प्रेझेंट आहे. फरक हा प्रेझेंट आहे, म्हणजे पूर्णपणे पालकासारखं इथं म्हणजे पॅरेंट सारखं प्रोजेनी निर्माण होणार नाही. याला आपण काय म्हणतो? जेनेटिक व्हेरिएशन. मग सेल्फ पॉलिनेशन मध्ये जेनेटिक व्हेरिएशन प्रेझेंट आहे का? तर नाही. जेनेटिक व्हेरिएशन इज अब्सेंट. का? तर ही प्रोसेस जी आहे ही त्याच झाडामध्ये होते, म्हणजे नंबर ऑफ पॅरेंट इन्व्हॉल्व इज ओनली 1. त्यामुळे जी काही प्रोजेनी तयार होणार आहे ही 100% त्याची कॉपी असणार आहे, म्हणजेच कोण असणार आहे? क्लोन. याच्यासारखी 100%, ज्याला आपण म्हणतो झेरॉक्स कॉपी, ही सेम प्रोजेनी असणार आहे. मग त्यामुळे जेनेटिक व्हेरिएशन इन सेल्फ पॉलिनेटेड क्रॉप इज अब्सेंट, व्हाईल इन क्रॉस पॉलिनेटेड प्लांट इट इज प्रेझेंट. का? तर नंबर ऑफ पॅरेंट इन्व्हॉल्व आर 2 or more. 2 किंवा 2पेक्षा अधिक पॅरेंट्स मध्ये म्हणजे झाडांमध्ये ही प्रोसेस घडते. त्यामुळे क्रॉस पॉलिनेशन मध्ये व्हेरिएशन हे आपल्याला बघायला मिळतं आणि हेच इव्होल्युशनसाठी फायदेशीर आहे. म्हणजे क्रॉस पॉलिनेशनचा एक बेनिफिट म्हणजे काय की झाडामध्ये जर इव्होल्युशन हवंय तर क्रॉस पॉलिनेशनचा हा फायदा होतो. ओके, त्यानंतर पुढे एजन्सीज ऑफ पॉलिनेशन. एजन्सीज ऑफ पॉलिनेशन म्हणजे काय? परागीभवन घडवून आणण्यासाठी कुठला तरी व्हेक्टर म्हणजे कोणीतरी पाहिजे. उदाहरणार्थ वारा हवा असेल, उदाहरणार्थ काही किडे म्हणजे हनीबी असेल, मुंग्या असतील, अँड्स असतील, स्नेल असेल, वटवाघुळ असतील, तर यांची गरज लागते किंवा नाही? एजन्सीज ऑफ पॉलिनेशन. मग सेल्फ पॉलिनेशन मध्ये त्याची गरज आहे का? नाही. का? तर त्याच फुलामध्ये काय होणार आहे? त्याचे परागकण ह्या स्टिग्मावर पडणार आहेत. त्यामुळे एजन्सीज ऑफ पॉलिनेशन आर नॉट रिक्वायर्ड, याची काही गरज नाहीये. पण असंही आहे की गायटोनोगॅमीमध्ये नंबर ऑफ फ्लॉवर हे मोर असल्यामुळे, एकच झाड जरी असलं तरी नंबर ऑफ फ्लॉवर हे मोर असल्यामुळे गायटोनोगॅमीमध्ये असं कन्सिडर केलं जातं की एजन्सीज ऑफ पॉलिनेशनची गरज आहे. ओके, क्रॉस पॉलिनेशन मध्ये इथं कंपल्सरी लागणार आहे. मग एजन्सीज ऑफ पॉलिनेशन आर रिक्वायर्ड. का? तर 2 झाडं ही कितीही लांब असू शकतील किंवा जवळही असतील, मग याच्यासाठी कंपल्सरी याची गरज लागणार आहे. एजन्सीज ऑफ पॉलिनेशन या गरजेच्या. मग एजन्सीज ऑफ पॉलिनेशन कुठल्यात का हे आपण बघणार आहे, पण अशा पद्धतीनं हा पार्ट आपण इथं पाहिलेला आहे. काय काय पाहिलंय एकदा सहज म्हणून रिवाइज करू. ओके, सगळ्यात पहिल्यांदा आपण पाहिला डेफिनेशन.
डेफिनेशन ऑफ पॉलिनेशन. पॉलिनेशन म्हणजे काय, तर ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन्स फ्रॉम anther to the stigma of the flower is known as pollination. या पॉलिनेशनचे दोन प्रकार, टाइप्स दोन. एक म्हणजे सेल्फ पॉलिनेशन. याच्यामध्ये कीवर्ड लक्षात ठेवायचा, इन अ सेल्फ पॉलिनेशन नंबर ऑफ पॅरेंट इन्व्हॉल्व ओनली वन. मग सेल्फ पॉलिनेशन मध्ये कसं आहे की ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन्स फ्रॉम anther टू द स्टिग्मा ऑफ सेम or different flower of, शब्द महत्वाचा कुठला, ऑफ सेम प्लांट. हा शब्द आपण इम्प्लिमेंट करायचा. फुलं वेगळी असू दे पण झाड किती असणार आहे, 100% एकच. ओके, याला आपण म्हणलेलं सेल्फ पॉलिनेशन. या सेल्फ पॉलिनेशनचे प्रकार पाहिलेले दोन, एक ऑटोगॅमी आणि दुसरा गायटोनोगॅमी. एक म्हणजे ऑटोगॅमी आणि दुसरा म्हणजे कुठला, गायटोनोगॅमी. ऑटोगॅमी मध्ये हा शब्द बघा महत्वाचा. ऑटोगॅमी मध्ये काय होतात, त्याच फुलाचे परागकण त्याच फुलाच्या स्टिग्मावर पडतात. मग ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन्स फ्रॉम anther टू द स्टिग्मा ऑफ, शब्द महत्वाचा कुठला, सेम फ्लॉवर ऑफ, दुसरा आणखीन एक महत्वाचा शब्द, सेम प्लांट. ऑटोगॅमी मध्ये सेम फ्लॉवर आणि प्लांट कसा आहे, सेम, म्हणजे हा पार्ट येणार ऑटोगॅमी मध्ये. तर गायटोनोगॅमी मध्ये काय, ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन्स फ्रॉम anther टू द स्टिग्मा ऑफ डिफरंट फ्लॉवर ऑफ द सेम प्लांट. इथं फक्त शब्द काय येणार, फुलं कशी आहेत, वेगळी. झाड कंपल्सरी एक, इज नोन ऍज गायटोनोगॅमी. ओके, याचे एक्झाम्पल, ऑटोगॅमीचं एक्झाम्पल पी, मटार. तर याचं एक्झाम्पल गायटोनोगॅमीचं कुकुरबिटा, मॅक्सिमा. कुकुरबिटा मॅक्सिमा म्हणजे मोठा काशीफळ भोपळा. पुढे क्रॉस पॉलिनेशन. आता याच्या डेफिनेशन म्हणजे काय, तर ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन्स फ्रॉम anther टू द स्टिग्मा ऑफ द फ्लॉवर ऑफ डिफरंट, फ्लॉवरचा प्रश्न नाही पण ऑफ द डिफरंट प्लांट्स. डेफिनेशन कशी होईल बघा, ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन्स डेफिनेशन चेंज कशी होती बघा, ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन फ्रॉम anther टू द स्टिग्मा ऑफ द डिफरंट प्लांट्स इज नोन ऍज क्रॉस पॉलिनेशन. क्रॉस पॉलिनेशन इज ऑल्सो नोन ऍज झेनोगॅमी. याचं कॉमन एक्झाम्पल आपण बघतो, मेज, मका, जो वाऱ्याच्या मदतीनं पॉलिनेट होतो. इट इज अ विंड पॉलिनेटेड प्लांट. अशा पद्धतीनं आजचा आपण पार्ट पाहिलेला आहे. तर तो म्हणजे आहे इट्स अबाउट द पॉलिनेशन, टाइप्स ऑफ पॉलिनेशन. याच्यामध्ये मग डिफरन्सचा पॉइंट पाहिला, हे सगळं आपण इथं पाहिलेलं आहे. तर उरलेला जो काही भाग असेल, उरलेले जे काही व्हिडिओ असतील, हे मी तुम्हाला पाठवत जाईन. त्याबरोबरीने तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब करा. हे जर व्हिडिओ आवडले तर तुम्ही सबस्क्राईब करा, तुम्हाला याचे नोटिफिकेशन्स येतील. थँक्यू.